बारामतीच्या ज्येष्ठ व युवा पदाधिकाऱ्यांची फिल्डिंग. महामंडळाच्या निवडीबाबत मुंबईमध्ये हालचालींना वेग आला आहे. विधानसभा महिन्यावर येऊन ठेपली असताना राज्यपाल नियुक्त आमदार व गेली 5 वर्ष सगळेच याची वाट पाहत आहेत. महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या असल्या तरी या निवडीच्या चर्चा जोर धरताना दिसत आहेत. बारामती तालुक्यातील ज्येष्ठ व युवा पदाधिकारी आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करताना सुद्धा दिसत आहेत. अजित पवार हे बारामतीत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले बारामती तालुक्यातील ज्येष्ठ नेते विश्वासराव देवकाते यांनी शक्ती प्रदर्शन करत विधान परिषदेची मागणी केली. राष्ट्रीय समाज पक्षातून 2018 साली राष्ट्रवादीत घेतलेले किशोर मासाळ यांना अजित पवार यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. परंतु सरकार आल्यावर किशोर मासाळ यांनी धनगर समाजासाठी मोठमोठी आंदोलनं केली असल्याने त्यांना धनगर समाजासाठी असलेले शेळी मेंढी महामंडळाच्या अध्यक्षपदाची ठाकरे व अजित पवार सरकारकडे मागणी केली होती. पण करोनाच्या संकटात या निवडी रखडल्या होत्या. आता परत नियुक्त्या होण्याच्या चर्चांना उधाण आल्याने मासाळ यांनी जुनीच मागणी परत लावून धरली आहे. मासाळ हे आक्रमक धनगर आंदोलनातील युवा नेते म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत. युती सरकारच्या काळात लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांची सभा उधळल्याने त्यांना 1 महिना तुरुंगवास झाला होता. त्या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन विरोध पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी करून अशोक मासाळ यांना उघडपणे जोरदार सहकार्य केले होते. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते म्हणून अजित पवार यांचे महाराष्ट्रभर कौतुक झाले होते. पंढरपूरचे आंदोलन महायुतीपुढे डोकेदुखी. आता महायुतीसोबत अजित पवार गेल्यावर विश्वास देवकाते व किशोर मासाळ यांनी अजित पवार यांच्या भूमिकेसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने आता अजित पवार हे कोणाला संधी देणार याची चर्चा होत आहे. दोन्ही नेत्यांना संधी देऊन धनगर समाजाला राज्यभर काम करण्याची संधी देतील हे येणाऱ्या काळात समजेल. पण पंढरपूर येथे सुरू असलेले धनगर समाजाचे उपोषण आणि आरक्षणाची मागणी हे सगळेच मुद्दे येत्या विधानसभा निवडणुकीत युती सरकारची डोकेदुखी ठरणार आहे.